बुलढाणा जिल्ह्यातील एका कुटुंबाचा प्रवास 6 वर्षाच्या बालकापासून ते 72 वर्षीय वृद्धापर्यंतचा दररोज रात्रंदिवस 55 किलोमीटर चालण्याचा थक्क करणारा ठरला। एकाच कुटुंबातील 8 जण 1 एप्रिल 2020 रोजी नाशिक जिल्ह्यातील घुटी येथून पायी निघाले व 8 तारखेला सकाळी 11 वाजता रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले। तेथे त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी सरपंचा इंदू संजय ठोंबरे व त्यांचे पती संजय ठोंबरे यांच्या मदतीने करून घेतली। खामगाव तालुक्यातील कोणती गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सारोळा या गावचे हे कुटुंब घरातच त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले। संपूर्ण संसार भांडी-कुंडी डोक्यावर घेऊन ते सारोळा येथे आले। तिकडे मरण्यापेक्षा आपल्या घराकडे जाऊन मरू असा विचार करून त्यांनी 450 किलोमीटर अंतर संपूर्ण कुटुंबासह पायी पार केले। काका, आपण नाशिकच्या मधून पैदल आले असं माहिती पडलं आम्हाला। पैदल आले। कोणत्या तारखेला निघाले होते तुम्ही? 1 तारखेला। 1 तारखेला। मग 1 तारखेनंतर तुम्ही कोण्या मार्गे आले? नाशिकहून मालेगाव मार्गे। मालेगाव मार्गे? हा, मालेगाव धुळा। मग तुम्हाला काय या दरम्यान पोलिसांची अडचण, तुम्हाला काय अडचण नाही? पोलीस आले समजत जेवण खावण पद्धतशीर, रस्त्यानं पाणी। म्हणजे सर्वांनी तुम्हाला सहकार्य केलं? कोणा म्हणजे त्रास नाही, काहीच नाही। मग आता लहान लेकरं आहेत 5 आणि 6 वर्षाचे, तर तुम्हाला घरची ओढ कशी होती किंवा आपण तिकडे मरेपर्यंत इकडे घरी मिळायचं? पुढचं घरी कुटुंब आपलं सगळं एकत्रित होईल हे बरं होईल। नाही तिकडे जाऊन तिकडे कोण येणार आहे? मायाचं का बापाचं कोणी? मग आल्याबरोबर तुम्ही म्हणजे एक नागरिकाचं कर्तव्य म्हणून डायरेक्ट म्हणजे दवाखान्यात म्हणजे तपासणीसाठी गेले? हा, संजय पोलीस बोलवलं आम्ही, या तुम्ही आमची तपासणी करून। हा, सरपंच म्हणून त्या तसं आपण गावात येतं कसं का? नाही, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही एक योग्य कर्तव्य पार पाडले कसं। आणि दवाखान्यात जाऊन तुमची तपासणी तुम्ही रितसर करून नंतर आले गावात। आणि नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला आणखी काही तुम्हाला कोण मदत दिली? सरपंच साहेबांनी मदत दिली आम्हाला। बरोबर। सकाळी आले ग्रामसेवक, त्याने मदत दिली सकाळी आम्ही। ओके। आता सर्व तब्येत काही टणटणीत आहे सगळं। ओके। विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून वरिष्ठ पत्रकार फारुख सर।